तरंग दुसरा, परिच्छेद 10 क्रमांकाचा, सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यास आणि कारणाध्यास दोघांचाही असंभव आहे. कार्याध्यासाचा संभव असंभव का? तर दृष्टांतामध्ये कार्याध्यासाची सामुग्री आहे, पण सिद्धांतामध्ये कार्याध्यासाची सामुग्री नाही, म्हणून कार्य हे आध्यस्थ नाही. दृष्टांतामध्ये रज्जूवर सर्प आध्यस्थ आहे, पण सिद्धांतामध्ये रज्जू सर्पाकार भासेले जगदंबरा असं आपल्याला म्हणता येणार नाही, सामुग्री जुळत नाही म्हणून. आणि रज्जूचं विषय स्वरूपाचा अज्ञान म्हणता येतं, कारण रज्जू हा जड आहे. तसं आत्म्याचं किंवा ब्रह्माचं विषय स्वरूपाचं अज्ञान म्हणता आलं असतं कधी आत्मा ब्रह्मजड असते तर. पण सूर्याचं प्रकाशी स्वरूप आहे दृष्टांतात, त्याच्या ठिकाणी अंधकार जसा नाही, तसं ज्ञानरूपी प्रकाश हे आत्म्याचं स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार येणार नाही. म्हणजे कारणाध्यासाचाही असंभव. कारण आणि कार्य दोन्ही आध्यस्थ नाही, आणि प्रतीतीला येत असेल तर ते सत्य आहे. आणि सत्य पदार्थास निवृत्ती क्रियेने होते ना, मोक्ष कर्माने आहे. कर्माने मोक्ष कसा? तर पुढे पाप पुण्य होऊ द्यायचं नाही आणि मागचं राहू द्यायचं नाही. पुढे पाप पुण्य उत्पन्न होऊ द्यायचं नाही याकरता काय करा? तर त्यांनी सांगितलं काम्य निषिद्ध कर्म करू नका, नित्यनेमित्ती कर्म केल्याशिवाय राहू नका. आणि मागचं संचितातलं जर काम्यकर्म असेल तर त्याच्या 5 संगती. पहिल्या संगतीमध्ये इच्छा अभाव्य करून काम्यकर्म लागत नाही, आणि साधारण प्रायश्चित्ताने निषिद्ध कर्म संचितातलं संपतं. दुसऱ्या संगतीमध्ये नित्यनेमित्ती कर्माच्या अनुष्ठानानेच, जसं सिद्धांत मतामध्ये ज्ञानाग्नीने संचित दग्ध होतं, तसं पूर्व पक्षाच्या मते नित्यनेमित्ती कर्माच्या अनुष्ठानाने संचितातलं काम्य आणि निषिद्ध हे नष्ट होतं. तिसऱ्या संगतीमध्ये संचितातलं नित्यनेमित्ती कर्म, आपलं संचितातलं काम्य आणि निषिद्ध कर्म हे मनुष्याला एक जन्म देतं, आणि त्या पुढच्या जन्मामध्ये संचितातल्या सगळ्या प्रकारचं काम्य आणि निषिद्ध भोगून तो संपवतो. चौथ्या संगतीमध्ये संचितातलं जे काम्य आणि निषिद्ध कर्म आहे ती योगी पुरुषाप्रमाणे एकाच वेळेला तो अनेक देह धारण करतो योगी, आणि हा मात्र एकाच देहामध्ये अनेक प्रकारचं कर्म भोगून संपवतो. आणि 5व्या संगतीमध्ये संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे ते नित्यनेमित्ती कर्म करताना जे क्लेश होतात ते क्लेश म्हणजेच संचितातलं निषिद्ध कर्म त्याने संपतं. आणि राहिलं काम्यकर्म, ते काम्यकर्म कसं संपवतो? तर उत्तर एक जन्म तो घेतो, आणि निषिद्ध कर्म न राहिल्यामुळे केवळ काम्यकर्माचाच तो भोग असल्यामुळे केवळ सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. ही एक प्रकारची आमच्या मते जीवनमुक्ती. आणि नंतर तो पूर्ण सुख भोगून विधेय कैवल्याला तो प्राप्त होतो, असं पूर्व पक्षाने मोक्ष कर्माने सिद्ध केला. आणि सिद्धांती त्याला आता बोलतायत, म्हणजे कालही थोडा आशय पाहिला आपण, परवाही थोडा आशय बघितला, आणि आता तोच आपण आशयविषयी पाहणार आहोत. कारण आज आपले बरेच गुरुबंधू नाहीत आणि आपण तर आलोत. मग आपण मागचा विषयाचा गोषवारा घेऊ आणि पुढं थोडासा काही विषय पाहण्याचा प्रयत्न करू. तर पूर्व पक्षाच्या मते, आपल्या सिद्धांताच्या मते कार्याध्यासाचा असंभव आपण म्हणता, पण कार्याध्यासाचा असंभव नसून संभव आहे. मुख्य वाद एवढ्याच गोष्टीचा आहे, पूर्व पक्षाच्या मते कार्य अध्यस्त नाही आणि सिद्धांत मते कार्य अध्यस्त आहे. तर पूर्व पक्षाच्या मते कार्य अध्यस्त का नाही? तर कार्याध्यासाची सामुग्री नाही म्हणून कार्य अध्यस्त नाही. आणि सिद्धांत मते कार्याध्यासाला सामुग्रीच लागत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण आपण म्हणता ती सामुग्री लागत नाही. असं तरी आम्ही का बोलतो त्याच्या पाठीमागे कारण आहे. यत् सत्वे यत् सत्वम अन्वयः, यद अभावी यद अभाव व्यतिरेकः. जे असल्याच्या नंतर जे होतं, यत् सत्वे यत् सत्व अन्वयः म्हणजे हेतु सत्वे साध्य सत्वम अन्वयः. यद अभावी यद अभाव व्यतिरेकः, साध्य अभाव हेतु अभाव व्यतिरेकः. यत् सत्वे यत् सत्वम अन्वयः असं कुठे पाहिलं? महानस. आणि यद अभावी यद अभाव व्यतिरेका म्हणजे यद सत्वे यद सत्व अन्वया म्हणजे हेतु सत्वे साध्य सत्व अन्वया कुठे पाहिलं तर महानस.
आणि यद अभावे यद अभाव व्यतिरेका म्हणजे साध्य अभाव हेतू अभाव व्यतिरेका कुठे पाहिलं जलऋतू. आणि म्हणून पर्वत वन्यमान पर्वतावर धूम दिसतो त्या अर्थी अग्नी आहे. तसं या ठिकाणी सामुग्री सत्वे अध्यास सत्वम अन्वया आणि अध्यास अभावे सामुग्री अभाव व्यतिरेका अशी जर व्याप्ती घटली असती तर साध्य आपलं त्या अध्यासरूपी साध्य याचं साधन सामुग्री म्हणता आलं असतं. पण सामुग्री आहे अध्यास आहे हे बरोबर आहे, पण सामुग्री नाही अध्यास नाही असं नाही. सामुग्री नाही तरी अध्यास आहे, त्यामुळे सामुग्रीला अध्यासाचं कारणत्व देता येत नाही. याचाच अर्थ कारणात दोन प्रकार पाहिलेत मुख्य, साधारण असाधारण. साधारण कारणात 3 प्रकार आपलं साधारण कारणात 9 प्रकार पाहिलेत. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, दिशा, काल, अदृष्ट, प्राग अभाव, प्रतिबंधका अभाव 9 साधारण कारण जी यच्यावत कार्याला कारण ठरतात. असाधारण कारणात 4 प्रकार, उपादान, निमित्त, सहकार्य आणि अन्यथा सिद्ध. काल दुपारच्या पाठामध्ये आपण बोललो. जर उपादान कारण तिथे घटाचं मृत्तिका आहे, निमित्त कारण तिथे कुलाल आहे, कुंभार आहे, सहकारी कारण दंडचक्र आहे आणि अन्यथा सिद्ध कारण ते रासव आहे, गाढव आहे. परंतु त्या अन्यथा सिद्ध कारणालाच एखादा जर उपादान कारण म्हणायला लागला आणि गाढव आहे घट आहे, गाढव नाही घट नाही असं जर एखादा म्हणाला तर आपण म्हणू तू गाढव आहे. का? कारण गाढव आहे घट आहे बरोबर आहे, गाढव नाही तरी घट नाही असं नाही, गाढव नाही तरी घट आहे आणि गाढव नसताना सुद्धा घट आहे. म्हणजे गाढवाला घटाचं उपादान कारणत्व देता येत नाही आणि एखाद्या देऊ लागला तर तो गाढव ठरतो सुज्ञ लोकांच्या दृष्टीमध्ये. तसं सामुग्री नाही अध्यास नाही असं नाही, सामुग्री नाही तरी अध्यास आहे. म्हणून सामुग्रीला अध्यासाचं कोणतं कारणत्व देता येत नाही, उपादान कारणत्व देता येत नाही. द्यायचं ठरलं तर कोणतं कारण आहे? अन्यथा सिद्ध कारण आहे. आणि अन्यथा सिद्ध कारणाचा शब्दाचाच अर्थ आहे ते असलं तरी ठीक आहे नसलं तरी ठीक आहे. असलं तर श्रम कमी पडतील, पण नसलंच म्हणजे कार्य होणार नाही असा त्याचा अर्थ नाही. म्हणून सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार आहे तर अध्यास आहे नाही असं नाही, पण सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार नाही आणि अध्यास नाहीच असं नाही. सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार नाही तरी अध्यास आहे. म्हणून सत्यवस्तूंच्या अंजने संस्काराला अध्यासाचं कारणत्व देता येत नाही. आणि दिलंच तर कोणतं कारणत्व देता येत नाही, बरोबर आहे. उपादान कारणत्व देता येत नाही. फार झालं तर कोणतं कारणत्व द्या त्याला, अन्यथा सिद्ध कारणत्व द्या, निमित्त कारणत्व द्या, पण उपादान कारणत्व त्याला देता येत नाही असं सिद्धांती बोलतात. मग का बरे असं बोलतात? कारण एखाद्याने पूर्वी सत्य सर्प पाहिलेला आहे आणि मंद अंधकारामध्ये रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान असेल तर त्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. पण ज्याने सत्य सर्प पाहिला नाही आणि चित्रातला सर्प पाहिलेला नाही, याला सर्प म्हणतात असं त्याला ज्ञान झालेलं आहे, तर त्याला सुद्धा मंद अंधकारामध्ये रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो की होत नाही? होतो. म्हणूनच काय झालं, तो एक चित्रातला सर्प मिथ्या आहे आणि वारुळावरचा सर्प सत्य आहे. पण मिथ्या चित्रातल्या सर्पामध्ये आणि सत्य वारुळाच्या सर्पामध्ये एक गोष्ट समान आहे, त्याचं नाव आहे सर्पत्व. जाती ही समान आहे म्हणून ते दोन्ही परस्पराशी काय सजाती आहे. जाती जाती शब्दाचा अर्थ एकम नित्यम सर्वानुगतम सामान्यम जातीसा उच्यते. एक असते, नित्य असते, सर्वानुगत असते, सामान्य असते, तिला जाती असं म्हणतात. आपण सर्वजण कुंडे कुंडे वृक्ष भिन्ना, पिंडे पिंडे मती भिन्ना. प्रत्येक कुंडातला वृक्ष भिन्न असतो तसे प्रत्येक पिंडातली मती भिन्न असते, बुद्धी भिन्न असते. सर्वांची बुद्धी काही सारखी नाही, पण आपल्या सर्वामध्ये सर्वम एकम नित्यम सर्वानुगतम सामान्यम जातीसा उच्यते. आपल्या सर्वामध्ये राहणारा एक धर्म आहे, त्याचं नाव आहे मनुष्यत्व. ते एक आहे, नित्य आहे. आपण गेलो आलो तरी मनुष्यत्व कायम राहणार आहे, ते नित्य आहे. सर्वानुगत आहे, सर्वामध्ये अनुगत ते आहे मनुष्यत्व. आणि सामान्य आहे कारण प्रत्येक व्यक्ती विशेष आहे, पण मनुष्यत्व काय आहे? सामान्य आहे. म्हणून एक असतं, नित्य असतं, सर्वानुगत असतं, सामान्य असतं, त्यास काय म्हणतात? जाती असं म्हणतात. आणि असा एक जाती ही त्याच्यामध्ये सत्ता भेद जरी असला तरी जाती एक असते. सत्ता भेद असला तरी जाती एक असते. चित्रातला सर्प कोणत्या सत्तेतला? प्रातिभाषिक सत्तेतला. आणि वारुळाचा सर्प व्यावहारिक सत्तेतला. पण त्या दोघांमध्ये जाती एक आहे. काय? सजाती. कोणती? सर्पत्व जाती एक आहे. म्हणून सजाती पण असला पाहिजे, पदार्थ मिथ्या असो किंवा सत्य असो. मग मिथ्या सर्पाच्या संस्कार, सत्य सर्पाच्या संस्काराने जसा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो
तसंच मिथ्या सर्पाच्या संस्काराने सुद्धा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, कारण मिथ्या असणाऱ्या सर्पामध्ये आणि सत्य व्यावहारिक सर्पामध्ये सर्पत्व ही जाती काय आहे, एक आहे. तसं आताच्या अध्यासामध्ये आणि पूर्वीच्या अध्यासामध्ये आध्यस्तत्व ही जाती काय आहे, एक आहे आणि ते सजाती आहे. म्हणून सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा जर शब्द ठेवला तर अध्यास होण्याच्या पूर्वी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे. वेदांतामध्ये ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, ब्रह्मातिरिक्त सत्य दुसरं काहीच नाही. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटत नाही म्हणून अध्यास होईल कसा, हा जो पूर्व पक्षाने दिलेला दोष होता तो आपोआपच गेला. का? कारण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागत नाही. काय लागतात? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतात आणि ते भेटतात की नाही? ते भेटतात. म्हणून सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही सामग्री आहे कशाची? अध्यासाची. काय नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही. का? कारण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे म्हणजे अध्यास होत नाही का? मग होतो. पण नाही म्हणजे होत नाही का? तरी होतो. म्हणून कोण कारण नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण नाही. कशाचं? कार्य अध्यासाचं. मग कोण कारण आहे? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. का बरे? कारण तिथे व्याप्ती घडते. सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार सत्वे अध्यास सत्व, सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार अभावे अध्यास अभाव. त्यामुळे सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच अध्यासाचं कारण आहे आणि ते सिद्ध आहे. मग इथे ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे का सजाती वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे? पुन्हा एकदा मी बोलतो, थोडासा विचार करून बोला. ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे का सजाती वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे? तर इथे दोन्ही वाक्य बरोबर आहे. ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे हेही बरोबर आहे आणि सजाती वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे हेही बरोबर आहे. मग दोन्ही वाक्य वापरण्याचं कारण काय? तर आपण बोललो एका वाक्यामध्ये ज्ञानाला संस्काराचं विशेषणत्व दिलेलं आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये ज्ञानाला अध्यासाचं कारणत्व दिलेलं आहे. ज्या वाक्यामध्ये ज्ञानाला संस्काराचं विशेषणत्व दिलं ते वाक्य कोणतं? ते वाक्य आहे ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. मग इथे ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे म्हणताना ज्ञान हे काय झालं? विशेषण झालं. आणि जन्य संस्कार काय झाले? विशिष्ट झाले. आणि ज्ञानजन्य संस्कार हे झालं विशिष्ट. जसं मागे आपल्याला विशेषणाचं लक्षण करताना गेलं, काळा घोडा, काळा विशेषण, घोडा विशेष्य, काळा घोडा विशिष्ट. तसं ज्ञान विशेषण, जन्य संस्कार विशिष्य, ज्ञानजन्य संस्कार विशिष्ट आणि त्या अध्यासाला कारण आहे. हे पहिलं वाक्य झालं. म्हणजे या वाक्यात ज्ञानाला काय आहे? विशेषणत्व आहे. कोणाचं आहे? संस्काराचं आहे. विशिष्ट कोण आहे? संस्कार आहे. आणि पूर्ण वाक्य विशिष्ट कोण? ज्ञानजन्य संस्कार. दुसरं वाक्य काय? ज्ञान संस्काराद्वारा अध्यास, सजाती वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे. दुसरं वाक्य सजाती वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे. या वाक्यामध्ये ज्ञानाला काय दिलं? कारणत्व. कोणाचं? अध्यासाचं. पण कोणाच्या द्वारा? संस्काराच्या द्वारा आहे ना. सजाती वस्तूचे ज्ञान संस्काराच्या द्वारा अध्यासाला कारण आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये ज्ञानाला विशेषणत्व असेल, दुसऱ्या वाक्यामध्ये ज्ञानाला कारणत्व असेल, पण ते कारणत्व कसं नाही? साक्षात नाही. कसं आहे? परंपरेने आहे. आणि म्हणून मग 3 बोटं पाहिले आपण, ज्ञान संस्कार अध्यास. हा अध्यास होण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे आणि कोण नाही? संस्कार आहे, ज्ञान नाही. म्हणून अध्यासाचं साक्षात कारणत्व कोणाला आहे? संस्काराला आहे. कोणाला नाही? ज्ञानाला नाही. ठीक ना. अशा पद्धतीचा आपण विषय पाहिला. आता अध्यासाचं साक्षात कारणत्व कोणाला आहे? संस्काराला आहे. कोणाला नाही? ज्ञानाला नाही. मग आता कारणाचं लक्षण करताना एक लक्षण आपल्याला कळलं पाहिजे. मग काय कारणाचं लक्षण केलं? कार्य निर्मितीच्या अव्यवहित पूर्वक्षणी जे विद्यमान असतं त्याला म्हणावं कारण. कारण म्हणजे काय? अध्यास काय झाला? कार्य आहे ना. कारण कोण कोण झाले दिसते? 2, ज्ञान आणि संस्कार. मग अध्यासाचं साक्षात कारणत्व कोणाला द्यायचा हा विचार चालू झाला तर संस्कारला. का बरं? तर अध्यासरूपी कार्य होण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे? संस्कार आहे. कोण नाही? ज्ञान नाही. म्हणून ज्ञान संस्काराचं कारण आहे का नाही? आहे. पण कसं नाही? ते साक्षात नाही. कसं आहे? परंपरेने. मग ज्या वेळेला साक्षात असा शब्द घेऊन आपण अध्यासाचं कारणत्वाचा शोध घेऊ तर कोणाला कारणत्व द्यावं लागेल? संस्काराला द्यावं लागेल. कोणाला देता येणार नाही? ज्ञानाला देता येणार नाही. आणि जर ज्ञानाला कारणत्व द्यायचंच ठरलं तर कसं देता येईल? परंपरेने देता येईल. साक्षात देता येणार नाही. पण आता इथे साक्षात कारणाचा विचार चालला. परंपरेने कारण थोडं आपण मागे जर ठेवलं तर कारणाचं लक्षण आपल्याला काय करावं लागेल?
कार्य निर्मितीच्या अविविध पूर्वक्षणी जे असतं त्याला म्हणावं कारण आहे ना. आणि असं कोण कारण आहे? संस्कार. म्हणजे संस्काराला आपल्याला कारणत्व द्यावं लागतं. तर इथे पूर्वपक्षाने काल काय शंका केली होती? तुम्ही जर असं म्हणाल अविविध पूर्वक्षणी जे असतं ते कारण, त्या अविविध पदाचा अर्थ पहिल्या तरंगाच्या आधारे आपण काय अर्थ केला? अव्यवहित म्हणजे जवळ, अत्यंत जवळ आहे ना. व्यवहित म्हणजे अव्यवहित म्हणजे जवळ आणि व्यवहित म्हणजे दूर. मग मी जर म्हटलो स्वर्गस्थ इंद्राचं ज्ञान, शिवभारत महाभारत वा रामायणाचं ज्ञान किंवा कल्की अवताराचं ज्ञान आपल्याला शब्द करून देतो, असं जर मी बोललो आणि ते कोणतं करून देतो तर आपण काय बोलाल? कोणतं करून देतो? परोक्ष ज्ञान करून देतो. का? ते कशी आहेत? व्यवहित आहे. आणि व्यवहित पदार्थाचा शब्द आपल्याला परोक्ष ज्ञान करून देतो. आणि मग मी जर म्हटलो आता मीच मला व्यवहित का अव्यवहित? अव्यवहित आहे. बरं, ब्रह्म मला व्यवहित का अव्यवहित? अत्यंत अव्यवहित आहे, कारण ते आपलं स्वरूपच आहे. पण अशा ब्रह्माचं सुद्धा ज्ञान शब्द कोणतं करून देतो? पुन्हा एकदा बोला, कोणतं करून देतो? परोक्ष अपरोक्ष करून देतो. कसं करून देतो? परोक्ष अपरोक्ष. कारण ब्रह्म आहे असं कळालं, परोक्ष ज्ञान. आणि तत्वमसी ते ब्रह्म तूच आहे, मग झालं अपरोक्ष ज्ञान. दशमा असी परोक्ष ज्ञान आणि त्वम दशमा असी अपरोक्ष ज्ञान. आहे आहे असा शब्द बोध करतो त्यावेळेला कोणतं ज्ञान झालं? ते परोक्ष ज्ञान. आणि तूच आहे असं सांगतो त्यावेळेला ते आहे अपरोक्ष ज्ञान. मग असं परोक्ष अपरोक्ष अव्यवहित वस्तूचं शब्द करून देतो, म्हणून कोणतं वाक्य करता येणार नाही? केवळ वाक्य करता येणार नाही. कारण शब्दाचा स्वभाव काय आहे? व्यवहित पदार्थाचं ज्ञान करून देतो परोक्ष आणि अव्यवहित पदार्थाचं ज्ञान करून देतो परोक्ष अपरोक्ष. आणि महावाक्य हे व्यवहित महावाक्य हे आहे आहे असं सांगतं का तूच आहे असं सांगतं? तूच आहे असं सांगतं, आहे आहे असं सांगत नाही. आणि अवांतर वाक्य आहे आहे असं सांगतं, तूच आहे असं सांगत नाही. मग जे आहे आहे सांगतं ते परोक्षच करून देतं, जे तूच आहे सांगतं ते अपरोक्षच करून देतं. म्हणून महावाक्य अपरोक्षच करून देतं, परोक्ष नाही. आणि अवांतर वाक्य परोक्षच करून देतं, अपरोक्ष नाही. म्हणून काय करता येणार नाही? केवळ वाक्य करता येणार नाही. ठीक ना? कोणतं वाक्य करता येणार नाही? केवळ वाक्य करता येणार नाही. पण मग पूर्वपक्ष म्हणेल एखाद्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर होतच नाही. कोण? असंभावना विपरीत भावना होतच नाही. होतच नाही का? होऊ शकते का? झालेली आहे. झालेली आहे. कोणाला झालेली आहे? राजाला झालेली आहे. कोणाच्या बद्दल? भरुचीच्या बद्दल. भरुचू मेला ही काय? असंभावना. भरुचू भूत झाला ही काय? विपरीत भावना. वास्तविक तो मेला होता का भूत झाला होता? दोन्ही नाही. पण ज्या भरचूला पाहून राजाला आनंद व्हायचा त्याच भरचूला पाहून राजाला दुःख झालं, कारण धूर्त अमात्याच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्याला असंभावना विपरीत भावना झाली. म्हणजे एखाद्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर असंभावना विपरीत भावना होतच नाही असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. चकार लावता येणार नाही. होऊ शकते. आणि मग त्या असंभावना आणि विपरीत भावनेचं निवर्तक कोण आहे? अनुक्रमे असंभावना प्रमाण असंभावना असेल तर श्रवण, प्रमेय असंभावना असेल तर मनन आणि विपरीत भावना असेल तर निध्यासन, हे त्याचे निवर्तक आहे. असा व्यवहित पदाचा अव्यवहित पदाच्या संबंधी विचार आपण पहिल्या तरंगात केला, तो कालही केला, आजही आपण त्याचा थोडासा गोषवारा पाहिला. पण मग अव्यवहित पद हे अध्यासाच्या बाबतीत जर साक्षात कारणात्वाचा वेध घ्यायचा म्हटलं तर कोणतं पद टाकावं लागतं? अव्यवहित पद टाकावं लागतं. म्हणजे कार्य निर्मितीच्या अव्यवहित पूर्वक्षणी जे असतं ते कारण आहे ना. आणि असं कोण आहे? संस्कार. म्हणून संस्कार अध्यासाचं कारण आहे. पण असं जर तुम्ही म्हटला पूर्वपक्ष बोलतो तर 3 वचनाला विरोध येतो. 3 म्हणजे अनेक, पण आपल्या पाठातले 3. त्यातलं पहिली माऊलीची ओवी, पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा यायचे, मातेजेने पाविजे ते शुद्ध पुण्य, किंवा आगा कर्मे जैवर आवे तै ती सुखदुखी फळा यावे, तया ते भोगावाया यावे देहा एका. नाथबाबाचा हरिपाठातलं प्रसिद्ध वचन, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. आणि विद्यारण्य स्वामीचं प्रसिद्ध पहिल्याच तत्वविवेक नावाच्या प्रकरणातलं वचन, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तूंची भुंजते नद्याम केटा युवावार्थ दावार्थांत रमाश्रुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंतेने व निर्वृत्तीम. हे म्हणजे आणि किंवा प्रसिद्ध एक म्हण आहे, जैशी करणे वैशी भरणे. आचार्यांचा पण एक श्लोक आहे, यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छते मात्रम तथाच यत कृतम कर्म कर्तारम अनुगच्छते. आणि माऊलीचा अभंग परियशी गवारा सादर. या सगळ्या वचनाचा अर्थ असा आहे की आपल्याला कर्म केलेलं कर्म भोगल्याशिवाय सुटका देत नाही.
प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षया कल्पकोटही शतैरपी, याचा अर्थ कर्म भोगून संपावं लागतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे स्वर्ग नरकाची प्राप्ती असेल किंवा या जन्मात सुखदुःखाची प्राप्ती असेल, हे फळ कशाचं? उत्तर आहे कर्माचं. आगा कर्मे जे उरावे. पण कर्म घडलं कधी? या देहात. कधी घडलं? आता. आणि स्वर्गाची किंवा नरकाची प्राप्ती लागलीच होती का देह पाहतानंतर? बरं, देह पाहतानंतर सुद्धा लागलीच का पुष्कळ दिवसांनी? पुष्कळ दिवसांनी. कारण देहपात झाल्याच्या नंतर मधले काही संस्कार करावे लागतात. ते आपण काल बोललो. काकस्पर्श, आपलं ते पहिला काय शवदहन संस्कार, अग्निलाभ द्यावा लागतो. नंतर अस्थिमिलन संस्कार, सावडण्याचा विधी करावा लागतो. नंतर काकस्पर्श संस्कार, दशक्रिया विधी करावा लागतो. नंतर पाक्षिक श्राद्ध एका महिन्याने केलं 15 दिवसांनी केलं जातं पाक्षिक श्राद्ध. मासिक श्राद्ध महिन्याने केलं जातं. आणि मग असे 12 महिन्यातले प्रत्येक मासिक श्राद्ध करतात. मग एका वर्षाने केलं जातं ते वर्ष श्राद्ध. आणि असं करत करत मग त्याचा या कुळाशी संबंध विच्छेद झाला आणि कर्मानुरूप तो पुढच्या शरीरात गेला. मग जर त्याचं पुण्यात्मक पाप असेल तर तो स्वर्गाला जातो, पापात्मक पाप असेल मग तो नरकाला जातो, आणि शुद्ध पुण्य असेल तर चित्तशुद्धीद्वारा भगवत तत्वाला तो प्राप्त होतो. पण हे सगळं कधी आहे? देह पातानंतर पुष्कळ दिवसाने. त्यावेळेला कोण उपस्थित नाही? देह उपस्थित नाही. आणि अजून त्या देहाने केलेलं कर्म उपस्थित नाही. कारण कर्म ज्या वेळेला घडलं त्याच वेळेला ते नष्ट झालं, आणि त्यावेळेला कर्म तर नाही. आणि तुम्ही म्हणता आगा कर्मे जाई उरावे. मग त्यावेळेला कर्म उपस्थित नाही. म्हणजे अविविध पूर्वक्षणी स्वर्ग नरक प्राप्तीच्या अविविध पूर्वक्षणी कर्म नाही. आणि मग अविविध पद टाकलं तर आगा कर्मे जे उरावे या वचनाला काय येतो? विरोध येतो. त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे तुम्ही ज्ञानोबरायाच्या शास्त्राच्या स्मृतीच्या विरोधात बोलता अविविध पद टाकून. म्हणजे मग आम्ही काय करावं? म्हणजे ते अविविध पद काढावं आणि काय पद ठेवावं? कार्यनिर्मितीच्या पूर्वक्षणी जे असतं त्याला म्हणावं कारण. मग स्वर्ग नरक ही गती आहे किंवा अध्यासरूपी कार्य आहे. त्याच्यापूर्वी स्वर्ग नरक गतीच्या पूर्वी त्याला कारण कोण? कर्म. ते पूर्वी कधीतरी होतं की नाही? म्हणून असं जर म्हणलं तर आगा कर्मे जे उरावे या वचनाला विरोध येणार नाही असं म्हणणं कोणाचं आहे? पूर्व पक्षाचं आहे. पण सिद्धांती म्हणतात तसं जर आम्ही म्हणू, पण तसं जरी म्हणलं तर आम्ही आमच्या एका प्रश्नाचं पहिले उत्तर द्या. कोण बोलतो? सिद्धांती. कोणाला? पूर्व पक्षाला. काय बोलतात? मग नष्टदंड आणि मृतकुलाल यांच्यापासून घटाची निर्मिती होते असं दाखवता येतं का? मेलेला कुंभार आहे, त्याला म्हणा आता वीटभट्टी टाक किंवा घटाची निर्मिती करता येईल का? आणि मेलेला कुंभार नाही, कुंभार जिवंत आहे, पण दंड आणि चक्र हेच नष्ट झालेले आहेत. मग आता घट निर्माण कर. कोणापासून? नष्टदंड चक्रापासून. म्हणजे का करायचे? कारण ते पूर्वी होते ना. तुमचं म्हणणं काय? अविविध पद काढा आणि पूर्वपद ठेवा. मग पूर्व कोण नव्हता? कुलालही कधीतरी होता. पूर्व कोण होता? दंड चक्रही होते. मग त्या नष्टदंड आणि मृत कुलाल यांच्यापासून घट झाला पाहिजे, होतो का? नष्टदंड आणि मृत कुलालापासून घट होत नाही. म्हणून कोणतं पद काढता येत नाही? अविविध पद काढता येत नाही. पण तो म्हणतो अविविध पद काढलं नाही तर आगा कर्मी जे उरावे याची संगती काय? कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्ष. मग हे म्हणतात बाबा रे नष्टदंड आणि मृत कुलालापासून घट दाखवते तो का नाही, मग याची संगती काय? तो म्हटलं मग असं भांडण तर असं चालत राहील. तुम्ही म्हणणार नष्टदंड मृत कुलालापासून घट होतो काय? आम्ही म्हणणार नाही. म्हणजे कोणतं पद ठेवावं लागतं? अविविध पद ठेवावं लागतं. मग लगेच आम्ही म्हणणार अविविध पद जर ठेवलं तर आगा कर्मी जे उरावे याची संगती काय? तुम्ही म्हणणार याची संगती काय ना, आम्ही म्हणणार याची संगती काय. असं जर भांडण राहिलं तर निर्णय लागेल का? आणि वादेवादेचे आहे ती भांडण आहे का? वादेवादे जे आहे ते तत्वबोधा. वादेवादे जे आहे ते तत्वबोधा. मग तत्वाचा बोध होण्याकरता जर ही चर्चा असेल तर मग याचा निर्णय काय? म्हणजे याचा निर्णय असा आहे का समन्वय काहीतरी लागला पाहिजे. मग समन्वय काय? समन्वय असा आहे का अरे बाबा आगा कर्मी जे उरावे माऊली जरी बोलले तरी कर्म स्वर्ग नरक गतीला कारणच नाही. म्हटले माऊली म्हणतात कारण नाही कसं? म्हणजे साक्षात कारण नाही. काय कारण नाही? कर्म साक्षात कारण नाही. मग कर्म कारण आहे, पण ते माऊली म्हणले ना कर्म आगा कर्मे जे उरावे तई सुखदुःखी फळा यावे, किंवा पापात्मकी पापे नरका जायचे, पुण्यात्मकी पापे स्वर्गा यायचे, असं म्हणताना कर्माच्या द्वाराच होईजे. हो, पण कर्माच्या द्वारा साक्षात होईजे असं नाही ना माऊली म्हणत. माऊली कसं होईजे म्हणतात? ते परंपरेने होईजे. बरं असं नाही म्हणलं तर देह पातानंतर स्वर्ग नरक गती कितीतरी दिवसांनी प्राप्त होते. कर्म तर झालं त्यावेळेला नष्ट झालं. मग कर्माच्या द्वाराच होईजे तर कर्म त्यावेळेला असेचे ना. कर्म त्यावेळेला नसेचे, कर्म तर नष्ट होईजे. मग हे स्वर्ग नरक गती कोण द्यायचे? कर्मच द्यायचे, पण परंपरेने.
साक्षात नाही. मग कोणाच्या द्वारा? अगोदर कर्म. कर्म होता क्षणी होतात धर्माधर्म. पहिले शुभाशुभ कर्म म्हणजे विहित निषिद्ध कर्म आणि त्याच्याद्वारा निर्माण होतात धर्माधर्म आणि त्या धर्माधर्माच्या अंतःकरणावर असतात संस्कार. संस्कार म्हणजे काय? ज्ञानाचे असणारी सूक्ष्म अवस्था, त्याला म्हटलं आपण संस्कार. आणि ते कुठपर्यंत राहतात? ते किती दिवस राहतात? फल प्राप्त होत नाही तोपर्यंत राहतात. एखाद्या सिम कार्डमध्ये एखादा नंबर सेव्ह केला आणि ती सिम कार्ड हँडसेटमधून बाजूला काढलं मोबाईलमधून, तरी त्याच्यात नंबर राहील की नाही? कुठपर्यंत राहील? जोपर्यंत तुम्ही सिम कार्ड आहे तोपर्यंत राहील, आहे ना. जोपर्यंत सिम कार्ड आहे तोपर्यंत राहील. तसे धर्माधर्माचे संस्कार कुठे राहतात? सिम कार्डात राहतात. इथलं सिम कार्ड कोण? सूक्ष्मदेह. त्या सूक्ष्मदेहाच्या ठिकाणी ते संस्कार कुठपर्यंत राहतात? जोपर्यंत त्याचं फल प्राप्त होत नाही तोपर्यंत राहतात. फल भोग प्राप्त झाल्याशिवाय ते नष्ट होत नाही. आणि तो भोग कधी प्राप्त होतो? मग पापात्मक पाप असेल तर त्याचं फल पशुयोनीत गेल्याच्या नंतर, नरकाला गेल्याच्या नंतर तो भोग निवृत्त होतो. आणि पुण्यात्मक पाप असेल तर स्वर्गाला गेल्याच्या नंतर तो भोग निवृत्त होतो. तोपर्यंत मग ते कर्माद्वाराच गेला की नाही? हो, आगा कर्मी जे उरावे कर्माद्वाराच गेला. पण कर्माद्वारा साक्षात गेला का? नाही. कोणाच्या द्वारा गेला? धर्माधर्माच्या संस्काराच्या द्वारा गेला. म्हणून तिथे साक्षात कर्म कारण नाहीच आहे. कोण कारण आहे? धर्माधर्माचे संस्कार कारण आहे. म्हणजे अविहित पूर्वक्षणी स्वर्ग नरकरूपी फलाच्या प्राप्तीच्या अविहित पूर्वक्षणी कोण आहे? धर्माधर्मरूप संस्कार आहे, कोण नाही? कर्म नाही. मग आगा कर्मी जे उरावे या सिद्धांताच्या आम्ही विपरीत बोललो का? या सिद्धांताला घेऊन बोललो? बरं अशी संगती जर नाही लावली तर मग ते नष्टदंड मूर्त कोलार याची संगती लागत नाही. आणि अशी संगती लावली तर त्या ओवीचाही सिद्धांतही बरोबर राहतो आणि इथे संगतही लागते. म्हणून कोण कारण साक्षात नाही? कर्म साक्षात कारण नाही. कशाच्या प्राप्तीला? स्वर्ग नरकाच्या प्राप्तीला. मग स्वर्ग नरक प्राप्तीला कारण कोण आहे? कर्म. कर्माच्या द्वारा धर्माधर्म त्याचे असणारे अंतःकरणा ठिकाणी असणारे संस्कार आणि ते स्वर्ग नरक प्राप्तीला कारण आहे. म्हणून कोणतं पद काढावं लागत नाही, अव्यवहित पद काढावं लागत नाही. मग कारणाचं लक्षण काय झालं? कार्यनिर्मितीच्या अंत्यक्षणी अव्यवहित पूर्वक्षणी जे उपस्थित असेल ते त्या कार्याचं कारण आहे. आणि म्हणून आता हे 3 बोट पुन्हा एकदा बघा. ह्याला काय म्हटलं मग आपण? ज्ञान. हे संस्कार आणि हे अध्यास. मग 2 वाक्य बोललेत. ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण हे पहिलं वाक्य. याच्यात ज्ञानाला काय म्हटलं आपण? विशेषण. संस्काराला विशेष. ज्ञानजन्य संस्कार विशिष्ट. आणि त्याचं कार्य कोण पुढे? अध्यास. दुसरं वाक्य होतं सजते वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे. मग दुसऱ्या वाक्यामध्ये सजते वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे असं म्हणताना कारण तो कोणाला दिलं? ज्ञानाला. कोणाचं? अध्यासाचं. पण कसं? संस्काराद्वारा म्हणजे परंपरेने. म्हणजे कसंही असो, पहिलं वाक्य ज्ञानाला विशेषणत्व द्या किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये ज्ञानाला कारणत्व द्या. कोणाचं? अध्यासाचं. पण विशेषणत्व देऊन विचार करा किंवा कारणत्व देऊन विचार करा तरी अव्यवहित पूर्वक्षणी जर म्हणाल तर साक्षात कारणत्व ज्ञानाला येत नाही. कोणाचं? अध्यासाचं. कोणाला येतं? संस्कारालाच येतं. म्हणून संस्कारच ज्ञानाला कारण आहे, आपलं अध्यासाला कारण आहे. किंवा ज्ञान जरी अध्यासाला कारण आहे म्हटलं तरी ते संस्काराच्या द्वारा असंच आपल्याला म्हणावं लागतं. आणि असे संस्कार भेटतात. कोणते? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार. कोणाला? अध्यासाला. आणि ते सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार कोणते आहेत? पूर्वपूर्वीचे संस्कार उत्तर अध्यासाला कारण आहे. आणि कधी भेटतात? कायम ते उपस्थित आहे. म्हणजे या जन्मात आपण जो व्यवहार करतो त्याला कारण कोण? पूर्वीचे संस्कार. आपण काल परवा बोललो ना, ज्या देहात झोपला त्याच देहात उठला याला काय म्हणतात? सुषुप्ती म्हणतात. आणि या देहात झोपून अन्य देहात उठला तर त्याला मृत्यू म्हणतात. पण मग या देहात झोपला म्हणजे या देहात झोपणं त्याच देहात उठणं म्हणजे स्थूल देह तोच आहे आणि सूक्ष्म देह सुद्धा तेच आहे. मग ती सुषुप्ती. आणि ज्या देहात झोपला तो अन्य देहात उठला तर त्यावेळेला एक देह आहे तोच, पण एक देह बदलला. कोणता देह बदलला? स्थूल देह बदलला आणि सूक्ष्म देह तोच आहे. पण हे संस्कार कुठे राहतात? सूक्ष्म देहात राहतात. कुठे राहत नाही? स्थूल देहात राहत नाही, आहे ना. स्थूल देहात भोग होतो. स्थूल देह भोगायत नाही, भोगाचं साधन आहे. आणि भोगाचं साधन स्थूल देह आहे. त्याच्यामध्ये म्हणजे जसं या भ्रमण ध्वनीमध्ये सिम कार्ड टाकल्याशिवाय रेंज येत नाही, तसं स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह टाकल्याशिवाय भोग घडत नाही. परंतु भोग घडण्याकरता कोणता लागतो? दोन्ही देह लागतात. आणि ज्या देहात झोपला त्याच देहात उठला, दोन्ही देह असतात तेच असले का भोग त्याच देहात होतो. पण कधी कधी सूक्ष्म देह बदलला तर भोग काय होतो? अन्य देहात होतो. पण भोग भोगल्याशिवाय त्या कर्माची मात्र निवृत्ती होत नाही. मग एकंदर पाहिलं तर कोणता अध्यासाला कारण, कार्याध्यासाला कारण, कार्याध्यासाची सामुग्री पूर्व पक्षाच्या मते जी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे ती सामुग्री नाही का सामुग्रीच नाही?
सामुग्री आहे पण पूर्व पक्षाने सांगितलेली नाही. मग अध्यासाची सामुग्री कोण आहे? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. कोण नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही. मग एकदा सांगा ना, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यास होत नाही? होतो. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार तरी अध्यासाचं कारण का नाही? कारण ते असल्याच्या नंतर अध्यास आहे, तसा नसले तरी अध्यास आहे. पण कोण नसेल तर अध्यास नाही, कोण असेल तर अध्यास आहे. सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही, अध्यास नाही. सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, अध्यास आहे. म्हणून अध्यासाचं कारण कोण आहे? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. कोण नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाचं कारणत्व नाही. अशी शंका समाधान आपण वाचले. म्हणजे हे सगळा विषय पाहिला. फक्त काही पंक्ती वाचायच्या राहिल्या होत्या कालच्या परिच्छेदात, तेवढ्या पंक्ती आपण वाचून घेऊ आणि मग आजचा विषय आपण थांबू. उद्या शंका समाधान पुढचं उद्याच्याला पाहू. त्यामध्ये तरंग दुसरा आहे, परिच्छेद 10 क्रमांकाचा आहे. त्यातला पहिला टॉपिक छोटाच आहे, दुसराही आहे, तिसराही झाला, चौथाही झाला आणि त्यातला 5वा परिच्छेद. त्यातल्या काही पंक्ती वाचलेल्या, काही पंक्ती वाचायच्या राहिलेल्या आहेत. पण त्या पंक्ती पहिल्यापासून वाचतो. पण ही शंका बरोबर नाही. इथून पुढे वाचतो बघा. मग कोणती शंका बरोबर नाही? तर अव्यवहित पद काढलं पाहिजे आणि पूर्वपद ठेवलं पाहिजे असं कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं. तर त्याला म्हणतात ही शंका बरोबर नाही. काय उत्तर देतात वाचतो बघा. काही वाटलं तर पंक्तीमध्ये आपण बोला. पण ही शंका बरोबर नाही. कारण असे लक्षण मानले तर म्हणजे काय करावं? अव्यवहित पद काढावं आणि कार्य निर्मितीच्या पूर्वी जे असतं त्याला कारण म्हणावं. आणि असं जर पद ठेवलं तर सिद्धांती त्याला बोलतात. मग कशापासून काय झालं पाहिजे? तर नष्टदंड आणि मृत कोलाल यांच्यापासून सुद्धा घट झाला पाहिजे. म्हणजे का? कारण ते पूर्वी कधीतरी होते. कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते. पण त्या नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून घटरूप कार्य उत्पन्न होते का? उत्तर आहे नाही. आणि म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल म्हणजे अव्यवहित पद काढून फक्त पूर्वपद ठेवायचं पूर्व पक्षाच्या मताने. तर कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागेल का हो? उत्तर आहे भागणार नाही. कारण का? मग असं जर म्हणलं तर आम्ही म्हणून नष्टदंड मृतकुलालापासून घट झाला पाहिजे. तू म्हणशील कसं होईल? आम्ही म्हणून कसं काय होईल? तुझं मत आहे पूर्वी जे असतं. मग पूर्वी ते होते का नाही? तो म्हणे होते. मग होऊ दे घटपासून. नाही म्हणे होत नाही. म्हणूनच केवळ पूर्वपद ठेवता येत नाही. कोणतं पद ठेवणं गरजेचं आहे? अव्यवहित पद ठेवणं गरजेचं आहे. आता स्वर्ग नरक प्राप्ती शुभाशुभ कर्म कारणच नाहीत असे आमचे म्हणणे आहे. इथे वाक्याचा अर्थ आपण काय लावायचा? साक्षात कारण नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण कारणच नाही असं म्हणलं तर आगोकर्मी जवळ आहे माऊली बोलतात ना. पूर्व ते कर्म भोगाय विद्यारायण स्वामी बोलतात. केले कर्म झाले नाथबाबा बोलतात. मग आपल्याला वाटेल निश्चलदासजी हे ग्रंथकार नास्तिक आहे काय? नाही की काय? तर तिथं फक्त काय कारण नाही म्हणण्याचा अर्थ आहे साक्षात कारण नाही असा म्हणण्याचा अर्थ आहे. कारण पुढे लावलेलंच आहे परंपरेने कारणत्व त्यांनीच लावलेलं आहे. आता स्वर्ग नरक प्राप्ती शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे नाही. आता बरोबर ना? असं का? पुन्हा वाचतो बघा. आता स्वर्ग नरक प्राप्ती शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. बरोबर आहे. म्हणजे साक्षात कारणच नाही असं आमचं म्हणणं आहे. मग कोण कारण आहे? कर्मच कारण आहे पण साक्षात नाही. मग कोण आहे? तर संस्कार कारण आहे. कोणाचे? धर्माधर्माचे. पण ते धर्माधर्माचे तरी कोणाद्वारा निर्माण झाले? कर्माद्वाराच आहे ना. म्हणजे याचा अर्थ कर्म कारण नाही म्हणजे साक्षात नाही. आणि कसं कारण आहे? तर परंपरेने कारण आहे. आणि ते कोणत्या कारणाचा विचार चालला? प्रधानतेने साक्षात कारणत्वाचा. म्हणून कर्म कारण नाही असं आमचं म्हणणं आहे असं बोलतात. शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तरक्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्यांचे संस्कार अंतकरणावर राहतात. आणि ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतुनाम कारण असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी ते आहेत कुठे? अंतकरणात. कारण अंतकरण तर तेच आहे ना. सूक्ष्मदेह म्हणजे अंतकरण तेच आहे. कुठपर्यंत तेच राहतं? मुक्त होत नाही तोपर्यंत, ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्मदेह हा एकच असतो. सूक्ष्मदेह बदलत नाही. बरं, सूक्ष्मदेहाला असं काही नाही का उत्तर क्षणात सूक्ष्मदेह आपलं कर्मफल भोगामध्ये असा काही नियम नाही का उत्तर क्षणात जाती तीच असली पाहिजे. स्थूल देह आता कोणती जाती? आपली मनुष्यत्व जाती आहे ना. कोणता धर्म आहे? वैश्य किंवा आपलं त्याला काय म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारपैकी कुठला तरी वर्ण आहे. आणि कुठली तरी जाती 18 पकड जातीपैकी कुठली तरी जाती आहे. पण सूक्ष्म देहाला भोगा करता तीच जाती किंवा तोच वर्ण तीच योनी असली पाहिजे असा काही नियम नाही.
ते कुठले असले तरी चालते, फक्त सूक्ष्मदेह तो लागतो आणि तो असतो, ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. अशी संगती येतेच पुढे बघा. धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे म्हणणे काय आहे, युक्त आहे. आता सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. जसं कर्म घडून गेल्याच्या नंतर बहुत कालाने स्वर्ग नरकाची प्राप्ती होते, तसं सर्पाचं ज्ञान आता झाल्याच्या नंतर बहुत कालाने काय होतो, सर्पाध्यास होतो. आता माझा अनुभव आहे, गावी राहताना आमच्याकडे बैल होते. मग बैलाला ते गवत वगैरे आणावं लागायचं. आमच्या आईसोबत मीही गेलो. येताना आई ते गवताचा भारा घेऊन पुढे चालले, मी तिच्या मागे चाललो. आणि मागे चालत असताना पांदेचा रस्ता, आपल्या शिट्टी वाजत चाललो, असं करत चाललं. पण ते नागोबा आला डोलत डोलत, आणि हा बाबासारखा तो तिथे आणि मी इथे, तो माझ्याकडे पाहतो. आता माझं काय अवस्था झाली असेल मी आता हसून सांगतो, पण त्यावेळेला काय अवस्था झाली आता काय सांगू. भयंकर घाबरलो. आता काय करू. मग काही नाही, आपलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण ते एक आहे बरं का, नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने, हे ते मी प्रत्यक्ष अनुभवलं. ते रामकृष्ण हरी म्हटल्याच्या नंतर त्याला काय दया आली काय की त्याने पाहिलं खाली मान घातली, गेलं ते कचपणात निघून. मग जीवात जीव आला, वाचलो बा. म्हणजे पाहिलं कधी, याला झाले 20 वर्ष. आणि काल रात्री दर्शनाला येताना त्या बापदेव चौकात आमच्या केळगाव रोडला तिथे एक सुंबाची दोरी पडलेली, आणि एकदम घाबरलो. म्हटलं अरे बाप, केवढा मोठा हा साप. पण ते पुढे गाडी नेल्याच्या नंतर गाडीच्या प्रकाशात कळाला, ही दोर आहे का नाही, सर्प नाही. जे ज्याच्या आज्ञानं भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त झालं. पण संस्कार कधीचे, त्यावेळेला पाहिलं ते संस्कार झाले, ते कर्म निघून गेलं ना. पण ते कर्माचे काय आहे, संस्कार आहे, त्याच्याद्वारा अध्यास घडला. मग कर्म तर त्याद्वारा घडलं. मग अव्यवहित पूर्वक्षणी कोण नाही, त्या सर्पाचं दर्शन नाही ना, ज्ञान दर्शन रूपी कर्म नाही, पण त्याचे काय आहे, संस्कार आहे. त्या संस्कारामुळे काय घडला, अध्यास घडला. म्हणजे अव्यवहित पूर्वक्षणी कोण लागतं, संस्कार लागतात, ते असतात, कोण नाही, कर्म नाही. म्हणून कर्म साक्षात कारण नाही, त्याचे परंपरेने संस्काराच्या द्वारा. म्हणून साक्षात कारणाचा विचार चालला म्हटल्याच्या नंतर साक्षात कारण तो कोणाला द्यावं लागतं, संस्कारालाच द्यावं लागतं. कोणाचं, अध्यासाचं, असं बोलतात बघा. म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मानणे युक्त आहे. सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. त्या काली सर्पज्ञान तर नाही आहे का, ते सर्पज्ञान त्या काळात नाही. फक्त कोण आहे, सर्पज्ञानाचा संस्कार आहे, आणि त्या संस्कारानेच रज्जूवर कशाचा अध्यास झाला, सर्पाचा अध्यास घडतो. तसेच दुसरं उदाहरण, शिंपीच्या ठिकाणी रुपयाचा, म्हणजे आपण कुठेतरी एखाद्या सर्पाच्या दुकानात जातो आणि तिथे गेल्याच्या नंतर ते चमचमचम करताना विचारलं, काय अहो हे रजत आहे, चांदी आहे, असं म्हणले. हो. ते ऐकलं, गेला पंढरपूरच्या वारीला, आणि चंद्रभागेत स्नान करत दुपारच्या 12ला ते लागलं चमचम करायला चांदी. त्याला वाटलं रजतच आहे. मग ते रजत आहे का, नाही. पण भ्रम होऊ शकतो की नाही, संस्कार झाले कधी, भ्रम झाला कधी, त्यावेळेला कोण नाही कोण आहे, रजताचं ज्ञान नाही, त्याचे संस्कार आहे, ते गोष्ट सांगतात. शिंपीच्या ठिकाणी रुपयाचा अध्यासच रुपयाच्या ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आणि ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्मा व्यतिरिक्त सर्वच पदार्थ कसे आहेत, मिथ्या आहेत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा. वेदांत मतामध्ये सत्य किती आहे, एकच आहे. कोण आहे, ब्रह्मच आहे. बाकी सगळं जगत काय, मिथ्या आहे. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कधी भेटतील, कुठे भेटतील, केव्हा भेटतील, कोणाला भेटतील, कधी कुठे केव्हा कोणालाच भेटणं संभवनीय नाही. कारण सत्य फक्त ब्रह्म आहे, त्याच्या अतिरिक्त सगळंच मिथ्या आहे. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटू शकत नाहीत, ज्याला तुम्ही कारणत्व सांगायला लागला. असं कोण बोलतोय कोणाला, वेदांती बोलतात पूर्व पक्षाला, आहे ना. सिद्धांती बोलतात पूर्व पक्षाला की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटणारच नाही, कारण सत्य वेदांत मतामध्ये ब्रह्मच आहे. मग अध्यासाचे अहंकारादिबांधाचे सत्य संस्कार कधी भेटतील, कधीच भेटणार नाही. पण सजती म्हटलं तर मग संगती लागते, भेटते. बघा, वेदांत मतात ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत. त्या अर्थी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणताच येणार नाही. उलट काय म्हटलं पाहिजे, उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच कशाला कारण आहे, अध्यासाला कारण आहे, नाम हेतू आहे, असेच म्हटले पाहिजे. आणि व ते म्हणजे कोण, मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे बंधाच्या अध्यासास कारण सिद्धही आहे. कारण ते भेटतात ना, पूर्व संस्कार उत्तर संस्काराला, आपलं पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहेत आणि ते भेटतात. जसं की आजोबा कोणाला कारण, मुलाला, मुलगा नातवाला, नातू पंतवाला, याची एक पुढच्या पिढीला कारण असते. त्याप्रमाणे पूर्वीचे संस्कार पुढच्या अध्यासाला कारण आहेत. म्हणजे मागचे संस्कार पुढच्या अध्यासाला कारण आहे. त्याला इथल्या भाषेत बोलायचं झालं तर पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहेत आणि ते भेटतात. वस्तू ज्ञानजन्य संस्कार राहतो कुठे, अंतकरणावर. म्हणून म्हणतात वस्तू ज्ञानजन्य संस्कार अंतकरणावर राहतो, हे मागेवर सांगितलेच आहेत.
आता ज्याच्या अंतःकरणावर पूर्वीच्या सर्पज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्याच त्या रज्जूवर सर्पाध्यास होत नाही. आणि हा अनुभव आहे. आता मला सर्पाचे संस्कार पूर्वी होते, मला सर्पाचा अध्यास झाला. आता ओ माऊली इकडे या ना, ओ माऊली इकडे यावं, इथे चप्पल ठेवावं, पैसे नंतर द्यावं, ओ माऊली असं मंदिरासमोर चालतं आहे ना. मग त्यांना कसे संस्कार आहे? पुष्पमालेचे संस्कार आहे. रात्रंदिवस ती पुष्पमाला विकतात, बनवतात, घेतात, देतात. आणि ते जर त्या बापदेव चौकातून रात्री चालले असते तर त्यांना कशाचा भ्रम झाला असता? इथे एखादी पुष्पमाला पडलेली आहे, तिथे एखादा कायम दोरच पाण्याची सवय असते, त्याला वाटलं असते ते एखादा दोर पडलेला आहे. त्यालाच एखादा जमीन भेगळलेलीचे संस्कार असते, त्याला वाटलं असते ते जमीन दुभंगलेली आहे, भेगळलेली आहे. एखाद्याला तो गुराखी असेल, म्हणजे गुराखी याचा तर गुरु राखी आहे ना, तर तो गुराखी असता. आणि तो गुराच्या मागे चालताना गुरं सकाळी ते नेताना ते काय करतात? मलमूत्र विसर्जन करत चालतात. आणि ते चालता चालता मलमूत्र विसर्जन केलं म्हणजे त्याचं नागाचं चित्र तयार होतं ते मूत्र विसर्जनाचं. आणि तेच त्याने नेहमी दीर्घ वेळ काय पाहायला असलं का त्याला वाटेल नेमकंच एखादा बैल इथे गेला आणि मूत्रधारा विसर्जित केलेली आहे असं पडेल. म्हणजे ज्याच्या अंतःकरणावर जसे संस्कार असेल त्याचा अध्यास होईल. ज्याला सजातीय सत्य निघालायचा होता आहे ना, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार पूर्वीचे जसे असेल तसं लांबटपणा सादृश्यामुळे तो भ्रम त्याला त्या ठिकाणी होईल असं बोलतात. बघा, ज्याच्या अंतःकरणावर पूर्वीचे सर्प ज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. अन्य म्हणजे आताच म्हणलो, दंड असेल, जलधारा असेल, भूरेषा असेल, पुष्पमाला असेल, आणखी काय असेल ते असेल तत्सदृश अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्यास रज्जूवर सर्पाध्यास होतो का? नाही. म्हणजे या प्रकाराने अध्यासाच्या पूर्वी सजातीय वस्तू ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे. आणि व तो बंध्याच्या अध्यासाविषयी कसा आहे? पुन्हा सिद्धही आहे. कारण अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्यांचे ज्ञान हाच काय आहे? बंध आहे. मग हाच जर बंध आहे तर अगोदर त्याचे संस्कार भेटतील कसे असं आपण जर म्हणाल तर पूर्वीचे बंधाचे अध्यासाचे संस्कार या बंधाच्या अध्यासाच्या संस्कारला कारण आहे. आता म्हणतात अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते, प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. स्वप्नातले पदार्थ आत्मा का अनात्मा? अनात्मा आहे. म्हणून स्वप्नातले पदार्थ कधी असतात? नाही, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती नाही हा सिद्धांत आहे ना. वंद्यपुत्र अनुत्पन्न आहे, तो दिसतो का? नाही. स्वप्न जर अनुत्पन्न म्हणलं तर ते दिसेल का? नाही. मग त्याची प्रतीती मग कधी आहे? ते ज्यावेळेला पाहतो त्याच वेळेला आहे, ज्यावेळेला पाहत नाही त्यावेळेला ते नाहीच आहे. का? माऊली म्हणतात स्वप्नीचे राज्य का मरण नव्हे हर्ष शोकाचे कारण. कधी? ओपोडल्या जाणं जी आपण. मग स्वप्नातले पदार्थ कधी आहेत? ते का सत्ता द्यायची? त्यांना दिसतात म्हणून त्यांना सत्ता द्यावी लागते. व्यावहारिक सत्ता तर देता येत नाही आहे ना. पारमार्थिक सत्ता द्यावी तर त्यांची सिद्धी होत नाही. मग दिसतात म्हणून त्यांना प्रतीती मात्र सत्ता द्यावी लागते, म्हणून त्यांची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणून ते दिसतात त्याच वेळेला ते आहे, कारण ते अनात्मा आहे. मग अनात्म पदार्थ कधी असतात? जेव्हा दिसतात तेव्हाच ते असतात, ज्यावेळेला दिसत नाही त्यावेळेला ते नसतात. मग जगत काय आहे? आत्मा का अनात्मा? अनात्मा आहे. आणि अहंकारादी बंध काय? अनात्मा आहे. मग हे कधी आहेत? जेव्हा दिसतात तेव्हाच आहे. मग कधी नाही? ज्यावेळेला दिसत नाही तेव्हा नाहीच आहे. मग कधी दिसत नाही? झोपीत दिसत नाही त्यावेळेला ते नाही, मूर्छेत दिसत नाही त्यावेळेला ते नाही, समाधी दिसत नाही त्यावेळेला ते नाही आहे. ते बीजरूपाने त्याही वेळेला आहे, पण ते दिसत नाही त्यावेळेला ते नाही. आणि खरं ते कधी नाही? ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर ते नाहीच आहे. नाही तर दिसतात नाही का? दिसतात. पण आदो अंती यन्ना अस्ति वर्तमाने पितंतता. आदो अंती यदा अस्ति वर्तमाने पितंतता. जे आधी नाही, अंती नाही, मध्यंतरी जरी दिसलं तरी ते नाही. भ्रम होण्याची पूर्वी सर्प आहे, उत्तर आहे नाही. भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर आहे नाही. मग मधल्या काळात दिसला तरी तो नाहीच आहे. तसं जगत उत्पत्तीपूर्वी जगत आहे का? नाही. ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर सत्यत्व आणि ब्रह्माच ठिकाणी त्याची सिद्धी आहे का? नाही. मग मधल्या काळात दिसलं तरी ते नाहीच आहे. मग दिसतंय म्हणून मानायचं, म्हणून त्याला कोणती सत्ता द्यायची? प्रातिभाषिक सत्ता. मग प्रातिभाषिक सत्तेतले अनात्म पदार्थ कधी असतात? जेव्हा दिसतात तेव्हाच असतात, जेव्हा दिसत नाही तेव्हा ते नसतातच. याच वादाला, याच बोलण्याला वेदांतामध्ये कोणता वाद म्हणतात? आहे ना, दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. याच बोलण्याला काय म्हणतात? दृष्टीसृष्टीवाद. म्हणजे वेदांताचा सिद्धांत कोणत्या वादाचा? अजातवादाचा. सिद्धांत म्हटलं की अजातवादाचा, प्रक्रिया म्हटलं की विवर्तवादाची. आणि विवर्तवादाच्या दोन कक्षा, सृष्टीदृष्टीवाद, दृष्टीसृष्टीवाद. पदार्थाला अज्ञात सत्ता देऊन बोललं जातं त्याला म्हणतात सृष्टीदृष्टीवाद, आणि पदार्थाला ज्ञात सत्ता देऊन बोललं जातं त्याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. त्याच्यातही बारकावा आहे. दृष्टी समकाली सृष्टी म्हटलं आणि दृष्टीरेव सृष्टी. तर दृष्टी समकाली सृष्टी हे स्वप्नासारखं दिसतंय त्यावेळेच आहेत, आणि दृष्टीरेव अरे दृष्टीच सृष्टी. जशी दृष्टी
तशी सृष्टी म्हणतो ना, याला म्हणतात दृष्टीरेव सृष्टी, दृष्टीची सृष्टी. हा दृष्टीसृष्टीवाद आहे. म्हणजे अनात्म पदार्थ दिसतात तेव्हाच आहे, दिसत नाही त्यावेळेला ते नाहीच. कशाप्रमाणे? स्वप्नाप्रमाणे. असं आता बोलतात. कोणता वादाबद्दल हे निरूपण चाललं आता? दृष्टीसृष्टीवादाबद्दल. काय म्हणतात बघा. कारण अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान यालाच काय म्हणतात? हाच काय आहे? बंध आहे. आणि अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू म्हणजे अनात्म पदार्थ हे स्वरूपे करून नसतेच. म्हणजे स्वरूपाने ती सिद्धच होत नाही. म्हणजे स्वरूपाच ठिकाणी म्हणजेच अधिष्ठानाच ठिकाणी कोणता अभाव? त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव. मग याच हेतूने सुषुप्तीमध्ये तेच उदाहरण झालं. याच हेतूने सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये कोणताही विषयाची प्रतीती येत नाही. निद्रिताची शेजेशी आणि साप्तयशी उर्वशी. कुठल्या पदार्थाची प्रतीती आली त्याला? झोपेतल्या मनुष्याला कुठल्याच पदार्थाची प्रतीती येत नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा काय आहे? अभाव वेदाने प्रतिपादन केलेला आहे. कुठे? झोपीमध्ये. मग दृष्टांतातही रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचा अस्तित्व मानावे. ज्या वेळेला प्रतीती नाही त्यावेळेला सर्प नावाचा पदार्थ नाहीच आहे. आणि त्याही वेळेला का मानायचा? दिसतो म्हणून त्याच्या प्रतीतीची संगती लागण्याकरता. का? आता अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. सर्प दिसतो ना, दिसतो म्हणून त्याला काहीतरी सत्ता द्यावी लागते. आणि दिसतो म्हणून संगती लावण्याकरता दिलेली जी सत्ता असते त्यालाच म्हणतात प्रातिभाषिक सत्ता. आणि अशा प्रातिभाषिक सत्यातल्या पदार्थाचं निरूपण ज्या वादात केलं जातं त्याला म्हणतात दृष्टीसृष्टी वाद. बघा. मग दृष्टांतातही रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच नाही म्हणजे तो नाहीच नाही. म्हणजे त्याचा कोणता अभाव? त्रैकालिक अत्यंत अभाव आहे ना. आणि मग त्रैकालिक अत्यंत अभावातला पदार्थ दिसतो काय? उत्तराही नाही. कोण? वंद्यपुत्र. मग सर्प कस काय दिसला? म्हणूनच आम्ही त्याला संगती दिली. प्रतीतीची संगती लावण्याकरता कोणती? प्रातिभाषिक संगती. म्हणूनच आम्ही त्याचा कोणता वाद म्हणतो? दृष्टीसृष्टीवाद म्हणतो. दृष्टीसृष्टीवादातला म्हणजेच प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ हा दिसायला असतो का असायला नसतो? दिसायला असतो आणि असायला नसतो. मग जरी तो दिसला तरी तो नाहीये. पण नाही म्हणताना आपल्याला आहे का वाटला? अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. मग जाईल कधी? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवडतो. मग अज्ञान आहे तोपर्यंत दिसेल अधिष्ठानाचं ज्ञान झालं की जाईल कुठे? वारुळात निघून जाईल. नाही मग कुठे जाईल? रज्जू रूप होईल. म्हणून मोक्ष कसा नाही? भावरूप नाही. कसा आहे? केवळ भावरूप आहे. कारण आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होतो आणि अधिष्ठान भावरूप आहे. तसं रज्जूवरचा भासलेला सर्प रज्जू ज्ञानानंतर कुठे गेला? रज्जू रूप झाला. अहो जायला आणि घ्यायला तो नव्हताच, पण दिसला म्हणून म्हणायचं रज्जू रूप झाला. म्हणून त्या सर्पाचा कोणता अभाव? खरा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे ना. म्हणून तो खरा तर नाहीच आहे. पण आता तुम्हाला दिसला आणि तुम्हाला दिसतो त्याची संगती आम्ही सांगतो. मग आम्ही सांगतो तो कुठे गेला? रज्जूरूप झाला. का? तर आमचा सिद्धांत आहे जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग रज्जूवर भासलेल्या सर्पाची कोणती सत्ता? प्रातिभाषिक सत्ता. कोणता वाद? दृष्टीसृष्टीवाद. हा प्रतीतीची संगती लावण्याकरता का सिद्ध करण्याकरता? प्रतीतीची संगती लावण्याकरता. का तो सिद्ध होतच नाही? जो सिद्ध होतच नाही त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे हे दृष्टीसृष्टीवाद आहे. ठीक ना. कारण तो आदो अंत्य न असते असं आहे ना. त्याच्यामुळे त्याची सिद्धीच होत नाही. बघा हे 2-3 पंक्ती. दृष्टांतात रज्जू ठिकाणी सर्पाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच. या सिद्धांताचाच वेदांतात काय म्हणतात? दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते. अनंत अहंकारादी. कारण किती अहंकार किती जन्माचा आहे? किती जन्म झाला फेरा? गणित नाही जी जातारा आहे ना. पडलो आवर्ती भोवरा बहुतर ओळशिया. ज्या ज्या योनीत जाईल आपण त्या त्या योनीतल्या देहाला आणि देह संबंधीला मी आणि माझे म्हणतच आलो ना. त्यामुळे ते किती जन्म झालेला आहे किती जन्माचा अहंकारादी पदार्थ याचं काही गणित लागत नाही. म्हणून म्हणतात अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान म्हणजे पदार्थाचं ज्ञान यालाच काय म्हणतात? आद्यस्थ. हे आद्यस्थ पदार्थ काय आहेत? अनेक आहेत. बघा अशा रीतीने अहंकार आदी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते आणि पुन्हा काय होते? लय पावते. अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान यांची उत्पत्ती कशी आहे? युगपत. आणि निवृत्ती युगपत म्हणजे अधिष्ठानाच्या सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात अहंकारादी पदार्थ त्यांचे ज्ञानाची युगपत उत्पत्ती. म्हणजे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणून अधिष्ठानाच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानात युगपत निवृत्ती. कोणाची? आद्यस्थ पदार्थ आणि पदार्थ ज्ञान. पदार्थ आणि पदार्थ ज्ञान
अगोदर पदार्थ का नंतर त्याचं ज्ञान? दोन्ही युगपत. पण अगोदर पदार्थ नंतर ज्ञान म्हणलं का झाला सृष्टीदृष्टीवाद. अज्ञात सत्ता दिली ना, अगोदर पदार्थ नंतर ज्ञान म्हणलं का झाला सृष्टीदृष्टीवाद. आणि पदार्थ आणि पदार्थ ज्ञान अधिष्ठानाच्या अज्ञानात युगपत उत्पत्ती आणि अधिष्ठानाच्या ज्ञानात युगपत निवृत्ती झाला दृष्टीसृष्टीवाद. ठीक ना. दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवाद एवढाच फरक आहे. अगोदर पदार्थ नंतर ज्ञान असं म्हटलं का झाला पदार्थ म्हणजे सृष्टी, ज्ञान म्हणजे दृष्टी. मग अगोदर सृष्टी नंतर दृष्टी असं म्हणलं का सृष्टीदृष्टीवाद. आणि ज्या काली दृष्टी त्याच काली सृष्टी त्याला म्हणायचं सृष्टी दृष्टीवाद. ज्ञान समकाली पदार्थ. ठीक ना. पदार्थाला अज्ञात सत्ता दिली नाही मग तो आहे दृष्टीसृष्टीवाद. म्हणजे ज्ञात सत्ता दिली अज्ञात, बघा पदार्थाला सत्ताच दिली नाही अजातवाद, पदार्थाला अज्ञात सत्ता दिली सृष्टीदृष्टीवाद आणि पदार्थाला ज्ञात सत्ता दिली दृष्टीसृष्टीवाद. आणि इथे कोणता वाद चालला? दृष्टीसृष्टीवाद. म्हणून इतर पदार्थाला कोणती सत्ता नाही? अज्ञात सत्ता नाही. का पदार्थाला सत्ताच नाही आहे कारण दिसतो म्हणून. मग पदार्थाला अज्ञात सत्ता तर नाही आणि सत्ता नाही असं नाही. मग कोणती सत्ता आहे? ज्ञात सत्ता आहे. आणि ज्ञात सत्ता देऊन पदार्थाचं निरूपण केलं जातं ज्या वादात त्याचं नाव आहे दृष्टीसृष्टीवाद. ठीक ना. दृष्टीसृष्टीवाद. म्हणून म्हणतात बघा अहंकारादी आणि त्याचे ज्ञान ही युगपत म्हणजे कशी उत्पन्न होतात? बरोबरच उत्पन्न होतात. कशाच्या अज्ञानात? अधिष्ठानाच्या विषय स्वरूपाच्या अज्ञानात. आणि युगपत निवृत्तही होतात कशाच्या ज्ञानात? अधिष्ठानाच्या विषय स्वरूपाच्या ज्ञानात. मग जो पदार्थ ज्ञान निवर्ती असतो तो अध्यस्त असतो का सत्य असतो? अध्यस्त असतो. आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने होती? ज्ञानाने होते. कोणत्या ज्ञानाने होते? अधिष्ठान ज्ञानाने होते. म्हणून का तर आमचा सिद्धांत आहे काय? जे ज्याच्या अज्ञानाने भासत, अज्ञान म्हणजे कंसात विषय स्वरूपाच्या अज्ञानाने भासते, ते त्याच्या विषय स्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होते. म्हणून म्हणतात अहंकारादी आणि त्याचे ज्ञान हे युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. मग ज्या क्षणी अहंकाराधिकाचे ज्ञान उत्पन्न होते त्याच क्षणी अहंकाराधिकाची उत्पत्ती आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्या क्षणी अहंकाराधिकांचा लय. म्हणजे कोणती उत्पत्ती कोणता नाश सांगितला? युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश. कोणाचा? पदार्थ आणि पदार्थ ज्ञानाचा. पदार्थ कोण? अहंकाराधिक. आणि ज्ञान काय? त्या अहंकाराधिकाचं ज्ञान. यांची उत्पत्ती कशात आहे? अधिष्ठानाच्या अज्ञानात. यांची निवृत्ती कशात आहे? अधिष्ठानाच्या ज्ञानात. पण ते पदार्थाच्या अगोदर उत्पत्ती का ज्ञानाच्या अगोदर उत्पत्ती आहे? वा, दोन्ही युगपत आहे. आणि युगपत आहे म्हणूनच हा कोणता वाद आहे? दृष्टीसृष्टीवाद आहे. ठीक ना. म्हणूनच कोणता वाद आहे? हा दृष्टीसृष्टीवाद आहे. म्हणून म्हणतात अहंकाराधिक आणि त्यांचे ज्ञान हा आपलं ज्या क्षणी अहंकाराधिकाचे ज्ञान उत्पन्न होते त्या क्षणी अहंकाराधिकाची उत्पत्ती. म्हणजे पदार्थ आणि पदार्थ ज्ञानाची कशी उत्पत्ती? युगपत उत्पत्ती होते. आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्या क्षणी अहंकाराधिक पदार्थाचा सुद्धा लय. म्हणजे पदार्थ ज्ञानाची अज्ञानात युगपत उत्पत्ती आहे आणि ज्ञानात युगपत निवृत्ती आहे. अहंकारादी आणि त्याचे ज्ञान हाच काय आहे? अध्यास आहे. मग अध्यास म्हणजे काय? अहंकाराधिक पदार्थ आणि त्यांचं असणारं ज्ञान. दृष्टांतात रज्जूवर भासलेला सर्प आणि त्याचं ज्ञान हा काय आहे? अध्यास आहे. तसं इथे अहंकारादी बंध आणि त्याचं ज्ञान हा काय आहे? अध्यास आहे सिद्धांतात. बघा अहंकारादी आणि त्याचे ज्ञान हा अध्यास आहे. अध्यास म्हणजे भ्रम आहे. भ्रम म्हणजेच मिथ्या आहे ना. आता याच्या पुढं काय? तेच ते आहे, दुसरं काय? मग याचे विशेष विवेचन कुठे येणार? अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी करू. आता अनिर्वचनीय ख्याती कुठे येणार? आपल्याला चौथ्या तरंगात येणार. त्यावेळेला त्याचा विस्तार आम्ही करणार आहोत. तूर्त एवढाच प्रश्न आहे काय? पूर्व पक्षाच्या मते संभवनीय नाही कोण? अध्यास. आणि सिद्धांत मते संभवनीय आहे कोण? अध्यास. कारण पूर्व पक्षाच्या मते अध्यास संभवनीय नाही, कोणती सामुग्री भेटत नाही म्हणून. कार्याध्यास सामुग्री भेटत नाही म्हणून. कोणती? सत्य वस्तू ज्ञानाने संस्कार भेटत नाही म्हणून अध्यास अध्यस्त नाही. कोणाचं म्हणणं? पूर्व पक्षाचं. पण सत्य वस्तू ज्ञानाने संस्कार ही सामुग्रीच लागत नाही अध्यासाला. काय लागते? सजते वस्तू ज्ञानाने संस्कार ही सामुग्री लागते. ती भेटते की नाही? भेटते. म्हणून अध्यास संभवनीय आहे का नाही? अध्यास संभवनीय आहे एवढं. पण पुन्हा त्यांनी काय सांगितलेले ते दोषत्रय, त्याचा विचार उद्याच्याला येणार. ही एवढी पंक्ती राहिलेली वाचतो. याचे विशेष विवेचन अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी करू. तूर्त अध्यास संभवनीय आहे किंवा नाही एवढाच प्रश्न आहे. आणि आता संभवनीय झालं. कोण लागतं अध्यासाला? सजेते वस्तू ज्ञानाने संस्कार लागतात, ते भेटतात. कोण लागत नाही? सत्य वस्तू ज्ञानाने संस्कार लागत नाही, म्हणून ते कारण घेऊन चालत नाही. म्हणून अध्यास संभवनीय आहे. कोणता? कार्याध्यास संभवनीय आहे. पण तू म्हटलं तर आम्ही दोषत्रय सांगितलं, त्याचं काय? तर त्याचं उत्तर आम्ही उद्या देऊच असं बोलतात. मग तो विषय उद्या येईल. आपण उद्याच्याला त्याचा सविस्तर विचार करूया. पुंडलिक वरदार विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय।